नमस्कार. तुम्ही सर्वजण कसे आहात? मी आहे माया. आणि मी आहे सोनाली. तर आपल्या ब्लॉगचे नाव आहे माया आणि सोनाली फॅमिली ब्लॉग. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरचे मोदक. तर मग बघूया साहित्य. तर लागणारे साहित्य आहे ओल्या खोबऱ्याचा किस, गूळ, वेलदोडे हे दळून घेतलेले आहे, गावठी तूप, तळण्यासाठी तेल आणि हे गव्हाचे पीठ. तर आपण एवढे साहित्य घेणार आहोत मोदक करण्यासाठी. प्रथम आपण चूल पेटून घेतलेली आहे, त्यावर पातेले ठेवले आहे. आता आपण तूप टाकणार आहोत. तूप तापल्यानंतर आपण खोबऱ्याचा किस टाकणार आहोत. छान असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. खोबरं हे चांगलं परतून झालेलं आहे. त्यानंतर आपण गूळ टाकून घेतलेला आहे. आपलं परतून झालेलं आहे खोबरं. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पीठ घेणार आहोत मळण्यासाठी. गव्हाचे पीठ आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर आपण आता त्याच्यात पाणी टाकून आपण ते मळून घ्यायचं आहे. आपल्याला मोदकाला जसं पीठ लागेल त्या प्रमाणात ते मळून घ्यायचं आहे. ते मळून झालेले आहे, छान असे भिजलेले आहे आणि इकडच्या साईडला आपले सारणही तयार झालेले आहे. आता आपण बनवूया मोदक. तेल तापत ठेवले आहे. तेलही छान तापलेले आहे. आता आपण मोदक टाकणार आहोत तळण्यासाठी. तेलही खूप छान असे तापले आहे. छान असे तळून झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत.
आहे आपले चतुर्थीसाठी मोदक.